हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. पालक मित्रांचं स्वागत आहे पुन्हा एकदा केजी ते पीजी मार्गदर्शनाच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये. सोहम लाईफ कन्सल्टन्सीच्या आमच्या टीमकडनं आम्हाला खूप सारे फीडबॅक मिळालेले आहेत आणि खूप सारे पालकांचे प्रश्न सुद्धा येत आहेत. त्यामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न होता जो की आमच्या पॅरेंटिंग सेमिनारमध्ये पण बऱ्याच पालकांनी विचारला. आम्हाला कॉमेंट करून, व्हॉट्सअप करून, मेसेज करून लोकांनी विचारलं की मुलाचं आता केजीचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, पहिलीला ऍडमिशन घ्यायचंय, बोर्ड कसा निवडायचा आणि कुठला निवडायचा, मला कुठला आहे. आता मी मित्रांनो तुम्हाला सांगतोय, आमचा प्रत्येक व्हिडिओ साधारणतः 30 व्हिडिओ येणार आहे त्या शृंखलेमध्ये आणि वेगवेगळ्या 20 क्षेत्रातील अनेक करिअरच्या संधींविषयी आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत ऍडमिशन कसं घ्यायचं, म्हणजे केजी ते पीजी पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मोफत ह्या चॅनलवर उपलब्ध आहे. प्लीज सबस्क्राईब करा चॅनल आणि सायंटिफिकली शास्त्रोक्त पद्धतीने एकदम प्रॉपर डेटाबेस आपण बघूया की कशा पद्धतीनं बोर्ड निवडायचा, कशा पद्धतीनं करिअर निवडायचंय, हॉबी सिलेक्शनचं काय सायन्स आहे, विषय कसा निवडायचा, कुठल्या क्षेत्रात काम करायचंय, ऑप्टिमायझेशन कसं करायचं, असं वेगवेगळ्या विषयावर आम्ही गायडन्स करणार आहोत. आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया की पहिलीसाठी किंवा तुमच्या चालू शिक्षणामध्ये कुठला बोर्ड तुमच्या मुलाला उपयुक्त आहे. तर असे काही पॅरामीटर्स आहेत मित्रांनो. सुरुवातीला आपण बघणार आहोत की भौगोलिक काय, अभ्यासक्रम कसा आहे, पुढे काय स्कोप आहेत, काही फायदे आहेत का, काही तोटे आहेत का, खर्च कुठल्या बोर्डाचा काय कसा आहे, शिक्षक कसे आहेत, शिक्षकांची क्वालिटी कशी उपलब्ध आहे. त्यानंतर आपण इतर गोष्टीची उपलब्धता बघणार आहोत आणि त्यासोबतच एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये काय स्कोप आहे. सगळं सायन्स आहे मित्रांनो, सगळा अभ्यास आहे आणि तुम्हाला कळेल. सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण बघूया भौगोलिक दृष्ट्या एसएससी, सीबीएसई, आयजी, सीएसई आणि आयबी बोर्ड ह्यांच्यामध्ये काय. तर आधी बघूया एसएससी म्हणजे काय. स्टेट बोर्ड आहे, राज्यस्तरीय बोर्ड जो आहे, शिक्षण देण्याचं जे मंडळ आहे ते एसएससी बोर्ड आहे. सेंट्रल म्हणजे जो दिल्ली से चलता है, ओके, दिल्लीमध्ये आहे. आणि सेंट्रल बोर्ड जो आहे भारतभर जे चालतं त्याला आपण म्हणतो सीबीएसई बोर्ड. त्यानंतर आयजीसीएसई बोर्ड आहे, हा इंटरनॅशनल बोर्ड आहे, ह्याला केम्ब्रिज सुद्धा असं म्हटलं जातं. आणि देन यू हॅव इंटरनॅशनल बॅकलॉरेट, ओके, ज्याची स्थापना 1968 मध्ये जिनिव्हामध्ये झाली होती. आणि इंटरनॅशनल लेवलला हे दोन उपलब्ध आहेत. तर आधी आपण राज्यात, देशात आणि जागतिक पातळीवर असे 4 वेगवेगळे बोर्ड भारतात उपलब्ध आहेत, त्यांच्याविषयी बघूया. तर सर्वप्रथम बघूया, जर एसएससी बोर्ड मध्ये तुम्ही तुमच्या मुलाला घातलं तर काय होईल. भौगोलिक दृष्ट्या जर बघितलं तर राज्यभरात तुम्हाला कुठेही जर तुमची बदली होत असेल, तुम्हाला शिकायचंय, मग मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, ज्याला आपण म्हणतो सावंतवाडी ते गोंदिया, कुठेही जर शिकायचं असेल तर तुम्हाला एसएससी बोर्ड उपयुक्त आहे. महत्वाची गोष्ट इथे ही आहे मित्रांनो की एसएससी बोर्डला जेव्हा तुम्ही ऍडमिशन घ्याल तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाला जी कंपनी मिळणार आहे ती पण महाराष्ट्रीयन लोकांचीच मिळणार आहे, मराठी बोलण्याची. मग ह्याचं काय होतं माहितीये का, वैचारिक पातळी वाढताना, जनरल गोष्टी शिकताना, परत त्या कल्चरमध्ये, कारण तो घरचाच कल्चर असल्यामुळे मुलं खूप लवकर मिक्स होतात. आणि जसं घरचं वातावरण तसं शाळेत वातावरण मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. एसएससी बोर्ड हा राज्य लेवलला आहे. त्यानंतर सीबीएसई बोर्ड बघूया. सीबीएसई हा देशभरात सर्वत्र उपलब्ध आहे आणि छोट्या छोट्या शहरामध्ये सुद्धा आता सहज उपलब्ध आहेत. जेव्हा तुम्ही सीबीएसई बोर्ड मध्ये तुमच्या मुलाला ऍडमिशन देता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की त्याचे वर्गमित्र हे वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, राज्याचे असू शकतात. हा मिक्स क्राऊड आहे, लक्षात घ्या. इथे सगळे आपल्याच आजूबाजूची लोक तुम्हाला मिळणार आहेत, इथे मिक्स क्राऊड आहे. मग तिथे कदाचित त्याला मराठीपेक्षा हिंदी जास्त सोपी जाईल कारण मिक्स क्राऊड आहे. मग पुढे बघूया, हे जे 2 बोर्ड आहेत हे आंतरराष्ट्रीय आहेत. आंतरराष्ट्रीय बोर्ड आहेत, ओके. आता निवडायचं कसं हे तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्हाला शक्यता खूप जास्त आहे की तुमचं मूल किंवा तुम्ही आई वडील म्हणून जर तुम्ही राज्यातच राहणार आहात, इथेच नोकरी करणार आहात आणि इथेच तुमची मुलं शिकणार आहेत तर स्टेट बोर्ड हा चॉईस होऊ शकतो. जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत किंवा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काही काम करताय जिथे तुमची वेगवेगळ्या राज्यात बदली होऊ शकते,
म्हणजे गृहीत धरा आज तुम्ही महाराष्ट्रात पुण्यामध्ये आहात, उद्या तुमची बदली लखनौला झाली किंवा हैदराबादला झाली, चेन्नईला झाली, देशभरात जर कुठे जायचं असेल तर तुमच्यासाठी सीबीएसई बोर्ड. राज्यात जर तुमची बदली होऊ शकते किंवा तुम्हाला वाटते मला ह्याच भागात राहायचंय पुढची 10 वर्ष मुलांची 10वी होईपर्यंत, तर डेफिनेटली हा बोर्ड चांगला आहे. नंतर आणि जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला चान्सेस आहेत की समजा तुम्ही येणार आहात किंवा होणार आहात किंवा वेगवेगळ्या देशामध्ये तुमची बदली होऊ शकत जर असेल एक्सक्यूज मी, तर डेफिनेटली तुम्ही ह्या बोर्डचा विचार करा, कारण हे सहज उपलब्ध आहे. सीबीएसई बोर्ड पण वेगवेगळ्या 24 देशामध्ये उपलब्ध आहे, नाही अशातली गोष्ट नाही, पण हे देशात साधारणतः 148 देशांमध्ये हे बोर्ड सहज उपलब्ध होतील तुम्हाला. इंटरनॅशनल लेवल वाल्यांसाठी हे देश पातळीवर हे आणि राज्य पातळीवर हे. पुढे बघूया अभ्यासक्रम कसा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. सीबीएसईचा जो अभ्यासक्रम आहे ना, हा सामान्य मुलाला झेपेल असा आहे, साधारणतः अभ्यासक्रम आहे. ओके, फार टफ नाहीये, तुलनात्मकरित्या सोपा आहे. पण इथे महत्वाची गोष्ट आहे की मागच्या 3-4 वर्षातले जर बदल आपण अभ्यासले तर हा बोर्ड आहे ना, आता हा पण एनसीईआरटी पॅटर्नवर शिफ्ट होतोय. ओके, म्हणजेच काय की लवकरच आपल्याला सीबीएसई आणि स्टेट बोर्ड इक्विव्हॅलंट सिलेबस देणार आहेत. सीबीएसई हा पूर्णतः एनसीईआरटी च्या तत्वानुसार चालतो. जो नॅशनल कमिटी आहे ते ठरवते त्याचा सिलेबस काय आहे, कसा असला पाहिजे. आणि ऑफकोर्स हे जे 2 बोर्ड आहेत हे इंटरनॅशनल लेवलला तुम्हाला स्पर्धेसाठी तयार करतात. ह्यांचा भर फारच रिगरस असा ह्यांचा अभ्यासक्रम आहे, खूपच किचकट आहे असं म्हणू शकतो. वेगवेगळ्या विषयामध्ये तुम्हाला विषय निवडण्याचा पण स्कोप आहे, डिटेल्स मध्ये ते जातात आणि मुलाला चॉईसेस असतात परत इकडे कुठला विषय निवडायचा आहे, कुठल्या एका विषयावर फोकस करायचा आहे. इव्हन तिकडे तुम्हाला संधी आहे वेगवेगळे विषय मिक्स करून पुढे जाण्याची. म्हणजे से फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांनी असं ठरवलं की मला इतिहास आणि केमिस्ट्री सोबत शिकायचं, ते इकडे ते शक्य होऊ शकतं. किंवा लँग्वेज आणि सायन्स शिकायचं इकडे शक्य होऊ शकतं. इकडे तुम्हाला स्ट्रीम वाईज जावं लागतं बरेच. पुढे बघूया, पुढे काय होतं साधारणतः, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. पुढे काय होतं साधारणतः लक्षात घ्या, एसएससी बोर्ड नंतर किंवा एसएससी बोर्डच्या मुलांना राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायला ना फार सोपं जातं, कारण ह्यांच्यासाठी रिझर्व्ह कोटा असतो. लक्षात घ्या, ह्या बोर्डच्या मुलांना ऍडमिशन घेताना युनिव्हर्सिटी लेवलला थोडं जड जातं, कारण स्टेट बोर्डाचा राखीव कोटा त्या राज्यामध्ये असतो. लक्षात घ्या, खूप महत्वाचा मुद्दा आहे. खूप सारी मुलं जी इथे एक्झाम एंट्रन्स एक्झाम क्रॅक करू शकत नाहीत आणि मेन स्ट्रीम मध्ये परत येतात, त्यांना ऍडमिशन थोडंसं जड जातं. हे खूप साऱ्या पालकांना माहित नाही, पण माहित असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट काय आहे मित्रांनो, की एसएससीचा बोर्ड हा सर्वसमावेशक अभ्यासक्रम आहे. इथे मुलांना प्रचंड वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळू शकतात. सर्वांगीण विकासासाठी ऍक्च्युली हा चांगला आहे. आणि हा बोर्ड जो आहे हा मॅथ्स आणि सायन्सवर फोकस करतोय. लक्षात घ्या, मॅथ्स आणि सायन्सवर फोकस करतोय. आणि हा बोर्ड तुम्हाला इंटरनॅशनल साठी तयार करतोय. फरक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, थोडासा फरक आहे. तर जर तुमचा ऑब्जेक्टिव्ह हा आहे की तुम्हाला नीट द्यायची, जेईई द्यायची, IIT ला जायचंय, क्लॅरिटी आहे, तर हा बोर्ड खूप चांगला आहे तुमच्यासाठी. म्हणजे इथली मुलं मोस्टली टेक्निकल गोष्टीमध्ये जातात बरं, लक्षात घ्या. आणि त्यांची डेव्हलपमेंट आहे तशीच होती. म्हणजे हे 100% मार्क येतील, पण बरेचदा बाहेरच्या गोष्टीमध्ये हे कमी पडतात, कारण सिलेबस तसा आहे मित्रांनो, स्पर्धा तशी आहे. मग त्या मुलांना इतर काही करता येत नाही. इथल्या मुलांचं कसं आहे, कदाचित ह्याला तेवढं व्यवस्थित प्रिपेअर करण्याला संघर्ष होईल. ह्यांच्या म्हणजे सीबीएसई वाल्याला IIT, जेईई ऍडव्हान्स, जेईई मेन्स किंवा नीटची तयारी करायला हा सिलेबस सोयीचा आहे, कारण ती एंट्रन्स एक्झाम ही एनसीईआरटी बेस आहे आणि हे पूर्ण एनसीईआरटी वरच आहे सीबीएसई वाल्यांचं. एसएससी बोर्ड एनसीईआरटी वर होतोय, त्यामुळे त्यांनाही ते सोपं जाणार आहे येणाऱ्या काळात. पण एसएससी मध्ये मुलांवर लोड तुलनात्मकरित्या कमी आहे, त्यामुळे डेफिनेटली मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला स्कोप मिळतो. त्यातल्या त्यात कसं होतं माहिती का, स्वभाषा चांगली विकसित होते, जी बोलीभाषा म्हणतो, मायबोली चांगली व्यवस्थित होते. त्यांचं बोलण्याचं कम्युनिकेशन मध्ये प्रचंड सॉफ्टनेस किंवा स्मूथनेस असतो मित्रांनो त्यांच्या ह्याच्यामध्ये. ओके, ह्या मुलांना
डे टू डे लाईफ कम्युनिकेशन्स मध्ये ही मुलं बरेचदा अडकतात. स्टेजवर एकदम भारी, हॅलो गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमन, टुडे आय वुड लाईक टू वेलकम यू फॉर दिस अँड दॅट, असं ते फार भारी बोलतात. आणि हे वैयक्तिक अनुभवातनं, खूप साऱ्या ऑब्झर्वेशन मधनं, खूप साऱ्या स्टडी नंतर बोलतोय मी. पण ही मुलं आहेत ना, डे टू डे लाईफमध्ये SSC बोर्डाची मुलं जास्त बेटर दिसतात, कारण त्यांना तेवढा वेळ असतो आणि तो वेळ त्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटला फायद्याचा ठरतो. पुढे बघूया खर्च कुठे आहे. इथे म्हणजे भरपूर कमी खर्च आहे, इथे जास्त आहे, इथे आणि इथे खूप जास्त आहे. काय शब्द आहे? खूपच जास्त आहे. पुढे बघूया शिक्षक. आता इथे खूप सारे गैरसमज आहेत मित्रांनो, खूप सारे गैरसमज आहेत. SSC बोर्डाच्या चांगल्या शाळा खूप साऱ्या उपलब्ध आहेत, जिथे टीचर्सची क्वालिटी अप्रतिम आहे. व्हॉट्स द वर्ड? अप्रतिम आहे. तर इथे ना अप्रतिम पासून ते काही ठिकाणी एकदमच ऍव्हरेज, अशा पद्धतीचे शिक्षक तुम्हाला सापडतील. आता खरं सरप्राईज इथे आहे मित्रांनो, खरं सरप्राईज आहे. CBSEच्या शाळांचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, तुम्हाला असं लक्षात येईल की बहुतांश ठिकाणी क्वालिटी ऑफ टीचर्स नाहीच आहे. आणि मी जबाबदारीनं बोलतोय मित्रांनो, बहुतांश CBSE शाळांमध्ये जे शिक्षक आहेत ना, त्यांची क्वालिटी जर मी बघितली, क्वालिफिकेशनचा विषय आहे. आणि आता बरेचदा शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही घडामोडी चालल्या, त्यामुळे त्यांचे पेमेंट्स वगैरे हे फॅक्टर खूप जास्त आहेत, कारण हा कमर्शियल बोर्ड आहे. इथे शिक्षण हा एक व्यावसायिक पार्श्वभूमीतनं बघितला जातो आणि हा स्टेट्स आहे. इथे अजून हे वाण लागलेलं नाही मोठ्या प्रमाणात. तर इथे तुम्हाला डेफिनेटली चांगले टीचर मिळण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो इकडे. आणि इथे ना तुम्ही काळजी घ्या, कारण इथली शिक्षकांची गुणवत्ता ही डेफिनेटली ही त्या संस्था चालकावर डिपेंड करते. काही कमिटेड संस्था चालक आहेत, त्यांच्या त्या शाळेमध्ये शिक्षणाची गुणवत्ता खूप चांगली आहे, टीचर्सला चांगलं मानधन मिळतं, चांगली ट्रेनिंग मिळते, सगळ्या गोष्टी आहेत. आणि खूप साऱ्या शाळा अशा आहेत जिथे टीचर्सला प्रॉपर ट्रेनिंग मिळत नाही, प्रॉपर पेमेंट मिळत नाही, त्यांना कमी पेमेंट दिलं जातं. हे प्रकार इथे. आता इकडे कसं आहे, हा रिच बोर्ड आहे, इकडे फॅसिलिटीज ज्याला म्हणतो आणि टीचर्स आणि डेव्हलपमेंटचा स्कोप इकडे डेफिनेटली जास्त आहे. पण इकडे लोड खूप जास्त आहे. आपल्याला मेन प्रभावात यायला हे जड आहे. म्हणजे मी म्हणल्याप्रमाणे जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय जर काही गोष्टी बघायच्या असतील किंवा पुढे चालून तुम्हाला शिफ्ट होण्याचा स्कोप आहे, तर तिकडे जा. अदरवाईज माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की त्या भागाला जाणं टाळलेलं बरं. पुढे बघूया उपलब्धता. आता उपलब्धता कशाची? आधी तर बघूया ह्याची पुस्तके सहज उपलब्ध आहेत, सहज उपलब्ध, सर्वत्र उपलब्ध. ह्याच्यासाठी ट्युशन लावायची, सहज उपलब्ध, सर्वत्र उपलब्ध. ह्याच्यासाठी अजून तुम्हाला टीचर्स आहेत, पुस्तके आहेत, परत युनिफॉर्म वगैरे इकडच्या तिकडच्या गोष्टी आहेत, किंवा आजूबाजूला चांगली शाळा सहज उपलब्ध आहे. आता इथे मजा आहे मित्रांनो. इथे कसं होतं माहितीये का, CBSE बोर्डाचा परत एकदा रिसर्च काय सांगतोय की इथे प्रत्येक शाळा आपली आपली वेगळी पुस्तकं काढते, ती मार्केटमध्ये उपलब्ध होत नाही. तर इथे पुस्तके उपलब्ध होतात, सहज नाही. आणि दुसरी गोष्ट त्याची किंमत जास्त असते. इथे गणवेश आणि बाकीच्या गोष्टींमध्ये पण तुमचा खर्च हा जास्त असतो. मी आधीच बोलल्याप्रमाणे हा कमर्शियल पार्ट आहे. इथे शिक्षण हा व्यवसाय झालेला आहे मित्रांनो CBSE बोर्ड मध्ये, लक्षात येईल. ओके, इकडे तर डेफिनेटली फारच मोजक्या ठिकाणी उपलब्ध आहे. इनफॅक्ट IB बोर्डाच्या भारत फक्त 148 शाळा आहेत. IGCSE बोर्ड हा मेनली मेट्रोमध्ये सापडेल तुम्हाला, आणि काही टियर 1 सिटीज मध्ये, म्हणजे पुण्यासारख्या सिटीज मध्ये, ज्याला सेमी मेट्रो पण आज म्हणू शकतो, त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला IGCSE बोर्ड बऱ्यापैकी सापडेल. IB तर डेफिनेटली मेट्रो आणि फार म्हणजे मर्यादित उपलब्धता आहे त्याची, पण हे सर्वत्र उपलब्ध आहे. आता एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बघा मित्रांनो, पालकांनी थोडीशी जर जबाबदारी घेतली ना, तर ह्या बोर्डामध्ये ना खूप जास्त स्कोप आहे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला. कारण हा आपल्या मुलांची क्षमता बघून अकॉर्डिंगली डिझाईन केलेला सिलेबस आहे, त्याचं टाइम टेबल कसं आहे, त्या पद्धतीनं ते जात असतात. इथे कसं आहे, इथे एक फॅक्टरी आहे. इनफॅक्ट खूप सारी मुलं 9वी नंतर CBSE बोर्डात SSC बोर्डात शिफ्ट होताना दिसतात मित्रांनो. मी फार प्रॅक्टिकल बोलतो, खूपच प्रॅक्टिकल बोलतो. झेपलं नाही म्हणून 8वी नंतर 9वी नंतर खूप वेळा शाळांना 100% निकाल लावायचा असतो, त्यामुळे पण ते शाळा मुलांना फोर्स करतात की आता तुला झेपत नाही. म्हणजे 8 वर्ष 9 वर्ष तुम्ही त्याला ठेवून घेतला, त्याच्याकडनं फीस घेतली, त्याला शिकवला ना, आता सांगितलं तो नको, कारण 10वीला 100% निकाल लावायचा आहे. फारच व्यावसायिक आहे.
तर मित्रांनो लक्षात घ्या, जर तुमचं मूल लॉजिकल इंटेलिजन्स मध्ये खूप जास्त आहे, मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे, आणि मार्कांवर जाऊ नका, रिअल लाईफ मध्ये बघा खरंच तो लॉजिक लावतो का, कसे डिसिजन घेतो, कसे व्यवहार करतो, कसे प्रश्न विचारतो, खूप साऱ्या गोष्टी आहेत, याच्यावर पण मी तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच करू शकतो. जर व्यवसाय लॉजिकल इंटेलिजन्स मुलांचा खूप जास्त आहे तर सीबीएसई बोर्ड, कारण पुढे चालून त्याला ह्या ज्या मॅथ्स आणि सायन्स बेस्ड एक्झाम द्यायच्या त्या देऊ शकेल तो, आणि खूप छान करिअर करू शकेल तो. पण जर मूल तुमचं स्किल बेस्ड काम करणार आहे, म्हणजे कल्पना करा नृत्य आविष्कार आहे किंवा स्पोर्ट्स आहे किंवा कलागुण आहेत, सोशल मध्ये असेल, सायकोलॉजी मध्ये असेल, पॉलिटिकल सायन्स मध्ये असेल, व्यवहारातल्या सगळ्याच गोष्टीमध्ये जर मुलाला तुमचा स्कोप जास्त असेल, लॉजिकली टिपिकल सायन्स आणि मॅथ्स नसेल, तर स्टेट बोर्ड सारखा अप्रतिम बोर्डच नाही मित्रांनो. लक्षात घ्या, विचार करा, आणि काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट्स मध्ये टाका, आम्ही डेफिनेटली मदत करू. मित्रांनो, मी बोलल्याप्रमाणे एकूण 30 व्हिडिओ आम्ही करणार आहोत, केजी ते पीजी वेगवेगळ्या अनेक क्षेत्रांचं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत की करिअर कसं निवडायचं, कुठल्या क्षमता लागतात, ऍडमिशन कसे घ्यायचे, कुठला कोर्स आहे, कशा पद्धतीनं तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकता, कशा पद्धतीनं पुढे तुम्हाला स्कोप मिळेल आहे. से फॉर एक्झाम्पल एमबीए मध्ये वेगवेगळ्या 6 गोष्टींविषयी मी बोलणार आहे, किंवा हॉटेल मॅनेजमेंटमध्ये 7 गोष्टींविषयी बोलणार आहे की कुठले कुठले वेगवेगळे करिअर आहे. अशा प्रत्येक क्षेत्रातल्या वेगवेगळ्या करिअर विषयी आम्ही बोलणार आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे, स्टे ट्यून, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि वारंवार आमचे दर आठवड्याला 2 व्हिडिओ येतील मित्रांनो, तर ते व्हिडिओ प्लीज पाहायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू.